वेलकम बॅक टू नमस्ते नेदरलँड्स. आज मी करणार आहे मटकीची उसळ. आणि मी महाराष्ट्रीयन नाही आहे, पण जेव्हा मी ही रेसिपी करून तुम्ही जे मला भेटाल ना, मी करेन ना तुमच्यासाठी. पण तुम्ही मला दत्तक घ्याल. तुम्हाला दत्तक घ्यायचं असेल तर मी येते तुमच्यासोबत. ॲक्च्युली काय झालं आहे, मी रेकॉर्डिंग केली आहे व्यवस्थित, पण ना ती का माहीत मी काय रॉंग केलं, काय केलं मलाही काही कळत नाही आहे. पण ती रेकॉर्डिंग व्यवस्थित झाली नाही आहे. व्हिडिओ झाला आहे तयार, पण ऑडिओ नाही आला आहे. पण मी हे फक्त आता इंट्रोडक्शनसाठी परत बोलते आणि मी माझ्या हिंदी व्यूवर्ससाठी एकदा हे बोलते कि ये वीडियो आज मैं मराठी में करने वाली हूँ, क्योंकि ये है मराठी रेसिपी. तो मैंने सोचा जब मुझे आती है तो क्यों ना मराठी में बोला जाए, है ना. क्योंकि मराठी मेरे दिल के बहुत करीब है, क्योंकि मैं बचपन से ही महाराष्ट्र में रही हूँ. और अभी तक भी मुझे कोई भी मराठी लोग मिलते हैं तो मुझे ऐसा लगता है कि मेरे अपने ही हैं, मेरे अपने रिश्तेदार हैं. तो मैं उसी भाषा में बात करती हूँ उनके साथ. तो चलिए, आज मराठी भी बोली जाएगी और मराठी रेसिपी भी खाई जाएगी. हेल्दी है, मूंगफली और नारियल के साथ बनेगी. तर चला आपण करूया ही रेसिपी मराठीमध्येच बोलता बोलता. तर मी इथे ना 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि 1 वाटी सुकं खोबरं घेतलं होतं. पहिले मी ना शेंगदाणे ना म्हणजे थोडं भाजून घेते आणि त्यात मी टाकले लसूण. हे बघा, लसूण टाकून घेतले आणि हिरव्या मिरच्याही थोडंसं भाजून घेतलं मी खूप मंद फ्लेमवर, मंद आचेवर. आणि मी ना आमची मस्करी चालू होती. मी खूप काही बोलले या व्हिडिओत, पण मी जसं तुम्हाला सांगितलं तसं तर मी ना माझ्या मिस्टरांना म्हणत होती की तुम्ही बसून खात जा. हे काय, आणि त्यांचं ते ऑफिससमोर त्यांची मीटिंगही चालू आहे. ते स्पीकरवर टाकून तिथं बाजूला खात आहे. तर बसायचं ना माणसांनी जेवायला. तर ही माझी मटकी, आणि ही आत्ता मी याच्यात ना हेही टाकून दिलं, नारळ थोडंसं. माझ्याकडे हेच होतं तर मी हेच यूज केलं आहे. तुमच्याकडे सुकं खोबरं असतं ना, ती वाटीवाली, ती खूप छान लागते, तर तेही यूज केलं तरी चालेल. पण आता इथं नेदरलँड्समध्ये मला सध्या हेच अवेलेबल झालं, तर मी हे जम्बोवरून आणलं होतं. तर हे झालं आहे थोडंसं रोस्ट करून आणि थोडंसं भाजून वगैरे ठेवून मग मी नंतर थंड जेव्हा होईल ना थोडंसं, तर मी ते मिक्सरमध्ये वाटून घेणार. आणि माझ्याकडे हा असंच आहे, तो हा पांढरावाला असतो ना कांदा, तोच आहे माझ्याकडे सध्या. हा बघा किती पांढरा आहे ना. आणि हेही मी थोडंसं जाड जाड पीसेस करून आणि मग मी भाजून घेणार. मी खूप तेव्हा ना माझं मूड खूप छान होतं. मी मस्ती करत होती, काय ना काहीतरी बोलत होती आणि जुन्याही आठवणी येत होत्या मला. तर पण आता मी सगळं विसरली. आता हे माझं एकदम सिरियस. पण ठीक आहे, हे चला आता हे मी ना भाजून घेते थोडंफार. आणि माझ्याकडे ना हा एकच उरला होता, कारण की नवरात्र वगैरे चालू होते ना, तर आमच्यात कसं हे सगळं खात नाही, कांदा लसूण वगैरे खात नाही. तर नवरात्र संपलेत काल, तर मी आज हे सगळं भाजून वगैरे घेतलं. आणि बाहेर बघा किती छान झालं आहे ना. बघा मी तुम्हाला दाखवते. हे ना आमची बाल्कनी आहे आणि एवढं गार होतं ना बाहेर. हे बघा मस्त वाटतं एकदम. आणि हे बघा, हे यांचं रोजचं चालू आहे. काय करतात का मासे वगैरे शोधत बसतात, ते वगैरे छान वाटतं ना, आमच्या बाल्कनीवरून दिसते वरून. आणि तोवर मग मी आली आतमध्ये आणि बघितलं, हां हे ऑलमोस्ट आता थोडेसे सोनेरी वगैरे झालेत. मी आता हे बघा मटकी धुवून घेतली मी. याच्यात ना हे रोस्टेड आहेत, हे जे कांदे असतात ना, हे ना मला इथे ॲक्शनमध्ये नेदरलँड्समध्ये, जर तुमच्याकडे, मी हे इमर्जन्सीसाठी ठेवते, जर होऊ शकता. म्हणजे आता माझ्याकडे नव्हतं बघा, एकच उरलं होतं, तर मी हे टाकलं याच्यात. हे बघा वाटण किती मस्त झालं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं. आणि मी आता थोडंसं तेल टाकलं आहे आणि मी ही थोडीशी लाल तिखट टाकते, कारण की ना मग याच्याने रंग छान येतो. आणि हे मी आता भाजून घेणार व्यवस्थित. हे जे वाटण आपण बनवून ठेवलं आहे ना मिक्सरमध्ये, हे आपण वाटून घेऊया.
आणि हे फेकायचं नाही, कारण की आपण याच्यात खूप महाग महाग हे टाकलेत, मग ते फेकायचं कशाला ना. मग हे धुवून वगैरे त्याच्यात पाणी टाकून मग तेही याच्यात हे केलं, मी ॲड केलं. आता बघा मस्त झालंय ना. मसाले माझ्याकडे खूप खास नाही आहेत. हे सुकं धनं टाकले मी. संपली, हे पण मला भरून घ्यायचं आहे. मी भरते संध्याकाळी सध्यासाठी. ठीक आहे एवढा. थोडंसं लाल तिखट टाकलं मी, थोडंसं मीठ टाकले 2 चमचा भर करून. आणि हां, आणि मग शेवटी मग मी गरम मसाला वगैरे टाकून देणार. आणि थोडीशी हळदी टाकली हो मी. 6 मिनटासाठी ना मंद आचेवर ठेवून मग मी निघून जाणार बाहेर. मग मी येणार आणि मग मी त्याच्यात मटकी टाकून देणार. मग मी शिट्या घेईन त्याच्यात, म्हणजे मग एवढा वेळ झाला मी रेकॉर्डिंग केली, पण मी आता ऐकलं काहीही आवाज येत नव्हतं म्हणजे त्या रेकॉर्डिंगमध्ये. आता मी हा जो स्पीकर असतो ना तो मी साईडला ठेवला आहे. आता मला काहीच माहीत नाही आहे. मला त्याला जे अगोदरचे व्हिडिओज आहेत ना, मला त्याच्यावर व्हॉइस ओव्हर द्यावं लागणार आहे. मी जेही काही बोलली आहे मला अजिबात आवाज येत नाही आहे त्याच्यात. पण आता बघूया काय म्हणजे माझीच मिस्टेक का, मी ऑन नाही केलं आहे का काय, मलाच काही कळत नाही आहे. तर मग सध्या आपण हे वाटण तयार झालं आहे पूर्ण, म्हणजे मस्त झालं आहे. मी 5 ते 7 मिनटं मस्त परतून घेतलं आहे बघा. वाटण मी धुवून ठेवले होते ना, हे बघा. हे वाटण आता आपण याच्यात टाकू. जेव्हा ही डाळ वगैरे करते ना, मी थंड पाणी अजिबात नाही टाकत. जसं म्हणजे पिवळी डाळ असते ना, पिवळी डाळ फक्त आपण शिटी मारून घेते तेव्हा ठीक आहे. पण आता हे वाटण पण तयार झालं आहे. याच्यात आपण उकळतं पाणी मी ठेवलं आहे याच्यात, हे बघा. याच्यात पाणी झालं आहे गरम मस्तपैकी. आता मी हे पाणी टाकणार आहे, उकळतं पाणी. त्याच्याने टेस्ट जात नाही. अगर आप मेरा कोई हिंदी वाले देख रहे हैं तो इसका मतलब ये है कि इसमें ना ठंडा पानी नहीं डालना है, गर्म ही पानी हमेशा डालना है. मी ना शिट्टी लावून घेते आणि 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर मग आपण हे गॅस बंद करून टाकू. आज ना खूप असं मी माझं फर्स्ट टाइम, म्हणजे हा जो व्हिडिओ आहे ना, मी फर्स्ट टाइम मराठीमध्ये रेकॉर्डिंग करते. आणि मी कधी असं समोर फ्रेंड्स भेटतात ना, तर मग तेव्हा काय हे होत नाही, म्हणजे आपण इझिली बोलतो ना. पण असं व्हिडिओमध्ये काहीतरी असं वेगळं वाटतं. पण मला एक ना मराठी कविता आली आहे लक्षात. म्हणजे मी शाळेत होती ना, तर माझ्या पुस्तकात होतं, माहिती आहे कोणत्या ते. हे डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझ्या करती, हे डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझ्या करती, कवटीत कोट्यावरती एका काळी ती चोच आज. मी परत रिहर्सल करून तुम्हाला, म्हणजे मला सध्या असंच आठवणीत आली, म्हणजे काम आहेत का, तर मला वाटलं तुमच्यासोबत बोलते मी. आणि तुम्हाला परत कोणत्या रेसिपी किंवा काहीही हवं असेल माझ्याकडून मराठीत, किंवा काही विचारायचं असेल माझ्या जुन्या आठवणी मुंबईतल्या, तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. ते अगोदरचं व्हिडिओ तर गेलंच का माहीत काय केलं मी, मला तर अजून सवय नाही ना. तर मग शिकूया हळूहळू. तुम्हीही मला शिकवा आणि मीही शिकेन, कारण की शिकायलाही ना एवढा काही वेळ नसतो, जॉबही असतो ना, आणि घरची पण वेगळी कामं असतात ती वेगळी, आणि तरीही मी वेळ काढेन. तुम्ही आहात ना सोबत. मटकीची उसळ ना आता रेडी झाली आहे. मी दाखवते, मला आता फक्त फोडणी घालायची आहे. मी तुम्हाला दाखवते कशी झाली आहे ती. मुलंही येणार आहेत शाळेतून, तर मग त्यांना हवं असेल तर भातासोबत खातील, किंवा
डीमार्टवरून आणलं होतं. सगळे म्हणजे माझ्या जवळ मसाले ना सगळे डीमार्टचे किंवा पनवेलचेच आहेत. तर हाही गरम मसाला मी पनवेलवरून आणला होता. मागच्या वर्षी गेले होते मी, तर तेव्हाच मी पूर्ण भरून आणलं, म्हणजे पिशवी भरून आणलेली होती. मग मी याच्यात टाकला. गरम मसालाही झालं टाकून. कोथिंबीर मस्त आहे ना, हिरवी हिरवी डार्क. तर हे मी धुवून घेते आणि मग मी याच्यात टाकून देते आणि मग झाली आपली मटकीची आमटी तयार. घरचे ना कामच संपत नाही. एक काम संपला की दुसरं काम रेडी असतो. म्हणजे आणि ना बायका बाहेर जरी जातात ना जॉबसाठी, म्हणजे इथे मी म्हणजे बऱ्याच बायकांना ओळखते, त्या जरी जॉबला जातात ना त्यांना घरचा एवढा स्ट्रेस असतो ना की आज म्हणजे नाश्त्याला हे झालंय तर आता जेवणाला काय होणार. म्हणजे सारखं तेच असतं डोक्यात की पोळी भाजी करायची, वरण भात करायचं आहे. आता मुलांनाही सारखं वरण भात त्यांना नको आहे खायला, तर मग काय करायचं. माझ्याकडे अजून काहीतरी आयडियाज आहेत की मी काय करते ना, आपले ज्वारी बाजरी वगैरे असते ना त्याचंही पावडर वगैरे करून ठेवते. मी तुम्हाला दाखवेन एका सेपरेट व्हिडिओमध्ये, कारण की आता हे सगळं मिक्सअप होऊन जाईल तर काय अर्थ नाही याच्यात. तर कधी, आणि ते खूप हेल्दीही असतं. ते सुपासारखं बनवायचं. आमच्या उत्तराखंड साईडला ना असंच बनवून ठेवतात. म्हणजे असं नाही करत माझ्यासारखं, कारण की मला तर एवढं नाही होणार, कारण की जॉब आणि घरची पण अदर कामं असतात. तर त्याच्यासोबत पण मी पावडर करून ठेवते. आणि कधी हेल्दीही खायचं आहे किंवा वरण भात नको आहे तर भातासोबत तो मी बनवून मग मुलांना वाटते. त्यांना आवडतं, ते आवडीने खातात. मी दाखवेन तुम्हाला एका व्हिडिओमध्ये. आता मी हे कोथिंबीर याच्यात ॲड करते आणि मग आपण तर हे बघा, झाली आपली उसळ तयार आणि हेल्दीही आहे आणि भातासोबत चपातीसोबत आपण खाऊ शकतो. आता माझी मुलं येणार आहेत शाळेवरून, तर मी फटाफट माझं पीठ मळून ठेवलं आहे मी आणि करते मम्मी चपात्या. आणि थँक्स फॉर वॉचिंग. येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत मस्तपैकी स्वस्त राहा. पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.